बाळा, आज तू पुन्हा त्या एकाकी कोपऱ्यात बसला आहेस. डोळ्यातले अश्रू सुकलेत, पण मनातल्या प्रश्नांचा कल्लोळ अजूनही शांत झालेला नाही. तू स्वतःला विचारतोयस, मी तर सर्वांचं चांगलं केलं, मग माझ्याच नशिबी हा अपेक्षाभंग का आला? अरे वेड्या, तू आज ज्या निराशेच्या गर्तेत अडकलेला आहेस, ती तू स्वतःच विणलेलं एक जाळं आहे. तू माणसांवर प्रेम केलंस, पण त्या प्रेमाच्या बदल्यात तू अपेक्षांची एक मोठी यादी तयार केलीस. आणि जेव्हा समोरच्या व्यक्तीने ती यादी पूर्ण केली नाही, तेव्हा तुला वाटलं की तुझं जगच संपलं. आज आपण या अपेक्षा आणि निराशेच्या खेळावर जरा मन मोकळेपणाने बोलू. माणसाचं दुःख हे परिस्थितीमुळे नसतं, तर त्याने बांधलेल्या पुलांमुळे असतं. तू अपेक्षांचा एक पूल बांधतोस आणि समोरच्याला सांगतोस की तू याच पुलावरून माझ्याकडे ये, पण समोरचा माणूस त्याच्या सवयीनुसार वागतो आणि तुझा तो पूल कोसळतो. तू विचार करतोस की मी त्याला संकटात मदत केली, मग त्याने मला का नाही मदत केली? मी त्याला वेळ दिला, मग तो मला वेळ का देत नाही? बाळा, तू व्यापार करतो आहेस की प्रेम? जेव्हा तू बदल्यात काहीतरी मिळण्याच्या आशेने कोणाला काही देतोस, तेव्हा ते दान नसतं, तो सौदा असतो. आणि सौद्यात नेहमीच नफा तोटा असतो. जिथे अपेक्षा जन्म घेते, तिथे निराशेचं बी आधीच पेरलेलं असतं. जेव्हा तुझा अपेक्षाभंग होतो, तेव्हा तुला राग येतो, तुझी चिडचिड होते आणि शेवटी तू निराशेच्या अंधारात जातोस. तुला वाटतं की तुला कोणीच समजून घेत नाही. तू स्वतःला एका खोलीत बंद करून घेतोस आणि त्या व्यक्तीचे शब्द आठवून स्वतःलाच त्रास करून घेतोस. पण तू कधी हा विचार केलास का की ज्या व्यक्तीकडून तू अपेक्षा करतोयस, ती स्वतः किती अपूर्ण आहे? ती स्वतः किती दुःखात आहे? तू एका भिकाऱ्याकडून श्रीमंतीची अपेक्षा करतोयस. माणूस शेवटी माणूसच असतो. तो कधीच तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करू शकत नाही. तू निराशेने ग्रासलेला आहेस, कारण तू तुझं सुख दुसऱ्याच्या हातात दिलं आहेस. जोपर्यंत तू तुझ्या सुखाची चावी दुसऱ्याकडे देशील, तोपर्यंत तू असाच रडत राहशील. बाळा, तू विचारतोस की या निराशेच्या खोल खाईतून बाहेर कसं यायचं? तू तिथे अडकला आहेस कारण तू निराशेला तुझं नशीब मानलं आहेस. पण मी तुला सांगतो, निराशा हे नशीब नसतं, तो फक्त एक भ्रम असतो. निराशेला हरवायचं असेल तर आधी तुला तुझ्या मनाच्या या अंधाऱ्या खोलीतून बाहेर यावं लागेल. तू विचार करतोस की माझं कोणीच नाही, माझं सगळं संपलंय. अरे, जोपर्यंत तुझा हा स्वामी जिवंत आहे, तोपर्यंत तुझं काहीच संपलेलं नाही. निराशेला हरवण्याचं पहिलं शस्त्र म्हणजे स्वीकार. जे घडलं ते माझ्या इच्छेने घडलं, जे घडतंय ते माझ्या कल्याणासाठी घडतंय
आणि जे घडणार आहे त्यावर माझ्या स्वामींची मोहर आहे, हा विचार ज्या दिवशी तू पक्का करशील त्या दिवशी निराशेचा पराभव व्हायला सुरुवात होईल. निराशा तुला सांगते की तू अशक्त आहेस, पण मी तुला सांगतो की तू अनंत आहेस. तू त्या निराशेच्या ढगांकडे बघून घाबरतोस, पण तू विसरतोस की सूर्य त्या ढगांच्या वर असतो. तू फक्त तुझे डोळे उघड आणि बघ, मी तुझ्या समोर उभा आहे. निराशेला हरवायचं असेल तर तुला स्वतःच्या कर्मावरचा विश्वास पुन्हा जागृत करावा लागेल. तू म्हणतोस, स्वामी मी थकलो. मी म्हणतो, तू थकलेला नाहीस. तू फक्त चुकीच्या माणसांकडून कौतुकाची अपेक्षा करून स्वतःला रिकामं केलंस. आता स्वतःला माझ्या प्रेमाने भरून घे. तू जेव्हा श्री स्वामी समर्थ म्हणतोस तेव्हा तुझ्या आत एक असा प्रकाश निर्माण होतो ज्यासमोर निराशेचा अंधार टिकूच शकत नाही. निराशा म्हणजे काय? तर ईश्वरी शक्तीचा विसर पडणे. ज्या क्षणी तुला माझी आठवण येते त्या क्षणी निराशेचं अस्तित्व संपतं. बाळा, निराशेला हरवण्यासाठी तुला तुझ्या विचारांची दिशा बदलावी लागेल. तू आत्तापर्यंत विचार केलास की तुला काय मिळालं नाही. आता विचार कर की तुझ्याकडे काय आहे. तुझ्याकडे हा श्वास आहे. तुझ्याकडे माझं नाव आहे. तुझ्याकडे सेवा करण्याची संधी आहे. ज्यांनी तुला दुखवलं, ज्यांनी तुझ्या अपेक्षांचा चुराडा केला, त्यांना मनातून माफ करून टाक. कारण जोपर्यंत तू त्यांचा राग मनात धरशील तोपर्यंत तू निराशेच्या साखळ दंडाने बांधलेला राहशील. त्यांना माफ करणं म्हणजे त्यांच्यावर उपकार करणं नाही, तर स्वतःला त्या ओझ्यातून मुक्त करणं. तू जेवढा हलका होशील तेवढा तू यशाच्या शिखराकडे वेगाने जाशील. निराशा ही एक जळमट आहे. ती झटकून टाक आणि बघ, तुझ्यासाठी मी नवनवीन संधींची दारं उघडलेली आहेत. तुला वाटतं निराशा खूप मोठी आहे. माझ्या एका हुंकारासमोर हे संपूर्ण ब्रह्मांड थरथरतं. मग ही तुझी छोटीशी निराशा काय टिकणार? तू फक्त तुझ्या मनाचा लगाम माझ्या हातात दे. जेव्हा जेव्हा मन म्हणेल की आता काही खरं नाही, तेव्हा तेव्हा गर्जना कर, माझे स्वामी समर्थ आहेत. ते माझं वाईट होऊच देणार नाहीत.